नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज गोकुळाष्टमी निमित्त गोविंद लाडू बनवणार आहे। तर हे जे लाडू आहेत ते खूप पारंपरिक पद्धतीने बनवले जातात। आता हे जे आहे ते घरातल्याच वस्तूंमध्ये मी इथे बनवणार आहे। लाडू आधीच बनवून घेतले की मग आपली पण जास्त घाई होत नाही आणि पळापळ होत नाही आणि प्रसादासाठी ऐनवेळेस पटकन लाडू हे काढून घेता येतात। आता त्यासाठी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता आपण जे पोहे कांदे पोहे खातो तेच हे पोहे घ्यायचे आहेत। आता हे पोहे कढईमध्ये छान गुलाबी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे भाजत आले की मग तूप घालायचं आहे, म्हणजे मग जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी आणि पटकन भाजले जातात। आता गॅस हा फुल ठेवायचा आहे सुरुवातीला। हे पहा, एवढंच तूप मी यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, याप्रमाणे पोहे हे खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर कमी भाजले तर मग थोडेसे वातट पोहे होतात। त्याच्यामुळे असे खमंग कुरकुरीत अगदी कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला ते व्यवस्थित असे बारीक होतात। आता हे काढून घेणार आहे। आता यानंतर तीळ घ्यायचे आहेत। आता हे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणातही घेऊ शकता, पण पोहे जास्त घालायचे, मग त्या प्रमाणात कमी कमी करत जायचे बाकीच्या गोष्टी। हे पण छान खमंग भाजून घ्यायचे आहे, यामध्ये तूप घालायचं नाही। छान असे हे भाजले गेलेले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत। आता यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता त्याला पण तुपाचा वापर करायचा नाही। हे पण थोडंसं गुलाबी करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे या प्रकारे हे भाजून घेतलेलं आहे। आता हे काढून घ्यायचे। आता यानंतर शेंगदाणे भाजायचे आहेत। एकदम खरपूस असे हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं यामध्ये तूपसुद्धा तुम्ही घातलं तरी पण चालू शकतं, उगीच थोडं घाला, म्हणजे मग ते पटकन भाजले जातील। त्यानंतर यामध्ये हे बदाम घालायचे आहेत। आता तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तेवढे तुम्ही इथे वापरू शकता। बदाम पण या शेंगदाण्याबरोबर छान खमंग भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चव खूप छान येते। इथे आता हे पण मस्त असे भाजून झालेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे, ती पण भाजून घ्यायची आहे। आता इथे गॅस बंद करायचा आहे। लगेच ती गुलाबी होते म्हणून गॅस हा बंद केलेला आहे। आता ही काढून घ्यायची आहे। इथे या सर्व गोष्टी ह्या भाजून झालेल्या आहेत। छान खमंग आणि कुरकुरीत अशा या सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या आहे, म्हणजे लाडूला वेगळी अशी चव येते छान। आता हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। आता जेवढ्या गोष्टी सुरुवातीला बसतील तेवढ्या तुम्ही यामध्ये घालू शकता। इथे 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे, कारण एकदम जर घातलं तर पूर्ण सगळं बारीक एकसारखं होणार नाही। हे पहा, याप्रमाणे हे बारीक करून झालेलं आहे। आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ वापरू शकता। शक्यतो जेवढे पोहे घेतले आहे तेवढा गूळ इथे वापरायचा, कारण मग छान असे लाडू होतात। त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरायचा। आणि आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे। यामध्ये यावेळेस सुंठ पावडर घालून घ्यायची आहे।
आणि गूळ आहे म्हणून थोडंसं जायफळ घालायचं आहे। हे सर्व मिक्स करून आता परत एकदा मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ हा या मिश्रणात मिक्स होतो व्यवस्थित आणि लाडूही व्यवस्थित बांधले जातात। हे पहा, याप्रमाणे हे अगदी बारीक असं करून झालेलं आहे। आता यामध्ये तूप घालायचं आहे। आता तूप इथे मी घट्टच घातलेलं आहे, कारण मिक्सर फिरवल्यानंतर गरम होतो आणि मग ते तूपही त्यामध्ये वितळलं जातं। हे पहा, एकदम व्यवस्थित असं हे बारीक झालेलं आहे आणि आता हे यामध्ये व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, कारण यामध्ये मी तूप घातलेलं होतं आणि आता हे तूप सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे, म्हणजे लाडू व्यवस्थित असे बांधता येतात। कारण त्यामध्ये पोहे असल्यामुळे थोडंसं तूप त्याला लागतं, एवढंही नाही लागत, पण निदान 2 चमचे तरी तूप याला लागतंच। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे लाडू कधी पण बांधताना असा दाबून बांधायचा आहे, म्हणजे त्यामध्ये जे शेंगदाणे आपण खोबरं वगैरे जे घातलेलं असतं आणि वरून तूपही त्यामध्ये घातलेलं असतं, त्यामुळे त्यामध्ये जे घातलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अशा रिलीज होतात आणि असा तुपकट छान लाडू तयार होतो। हे पहा, याप्रमाणे सर्व लाडू हे याप्रमाणे करून घ्यायचे आहेत। आता हे जे लाडू आहेत ते आपण आता नैवेद्यासाठी म्हणून करतो, पण इतर वेळेसही तुम्ही थंडीत पण हे खूप पौष्टिक असे लाडू आहेत आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा, कारण त्यामध्ये सुंठ वगैरे घातलेली असते आणि ती आरोग्यास कधी पण चांगलीच असते। हे पहा, याप्रमाणे सगळे लाडू हे मी आता बांधून घेणार आहे आणि असे दाबून बांधायचे। इथे हे सर्व लाडू तयार झालेले आहे आणि थोडंसं सारण उरलं होतं, तर त्याचा मी गणपती बाप्पासाठी मोदक बनवलेला आहे। आता हे सर्व ठेवून द्यायचं आहे। हे पहा, एकदम छान असे हे लाडू होतात। नक्की बनवा आणि शक्यतो या गोष्टी आधीच बनवून घ्यायच्या, म्हणजे मग धावपळ होत नाही। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।